तर आज जे आहे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये राजा शिवाजी हा पिक्चर रिलीज झालेला आहे. यामध्ये जर बघितलं तर आत्तापर्यंत किती कोटींचं कलेक्शन झालं ते बघूयात. तर राजा शिवाजी पिक्चरचं आता दुपारी जवळपास जर बघितलं तर 1 वाजेपर्यंत किती कलेक्शन झालं ते बघूयात. तर सर्वप्रथम जे आहे रितेश देशमुख यांना जे आहे खूप खूप शुभेच्छा. खूप छान पद्धतीने त्यांनी ही भूमिका साकारलेली आहे आणि खूप छान पद्धतीने पिक्चर डायरेक्ट केलेला आहे. तर आत्तापर्यंत बघूयात की दुपारी 1 वाजेपर्यंत किती कलेक्शन झालेलं आहे. तर जवळपास 4 कोटीचं कलेक्शन दुपारी 1 वाजेपर्यंत आज झालेलं आहे. पुण्यामध्ये जर बघितलं तर जवळपास 46,000 तिकीट्स या ठिकाणी सेल झालेले आहे. म्हणजे पुण्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे जेवढ्या काही सिटीज आहे त्यामुळे सर्वात जास्त तिकीट पुण्यामध्ये सेल झालेले आहे. यामध्ये जर बघितलं तर जे आहे आता मराठीचं कलेक्शन पहिले बघूया. तर पुण्यामध्ये जवळपास 80% ऑक्युपन्सी आहे. या ठिकाणी 1.25 कोटींचं कलेक्शन झालेलं आहे. मुंबईमध्ये 63% ऑक्युपन्सी आहे. या ठिकाणी 90 लाखाचं कलेक्शन झालेलं आहे. नवी मुंबईमध्ये 30 लाखाचं कलेक्शन झालेलं आहे. ठाण्यामध्ये 21 लाखाचं कलेक्शन आत्तापर्यंत झालेलं आहे. नाशिकमध्ये 20 लाख, कल्याणमध्ये 11 ते 12 लाखापर्यंत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 लाखापर्यंतचं कलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. तर खूप छान पद्धतीनं जे आता ही ऑक्युपन्सी आहे. आज सुट्टी जरी असली तरी एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी जे आहे क्रेज पाहायला मिळत आहे. आता शोज बघूयात. पुण्यामध्ये बघा 225 शोज आहे. मुंबईमध्ये 230 शोज आहे. नवी मुंबईमध्ये 54 शोज, ठाण्यामध्ये 52 शोज अशा प्रकारे शोज आहेत. तर खूप छान अशी ऑक्युपन्सी आहे. म्हणजे मराठीमध्येच फक्त फिल्मने आत्तापर्यंत दुपारी 1 वाजेपर्यंत 4 कोटीचं कलेक्शन केलेलं आहे. आणि ह्या मूव्हीने जे आहे सैराट आणि टाईमपास 2 च्या कलेक्शनलासुद्धा बीट केलेलं आहे फक्त दुपारी 1 वाजेपर्यंतच. तर असं वाटत आहे की पहिल्या दिवसाचं कलेक्शन 10 कोटी प्लस जाण्याची शक्यता आहे फक्त मराठीमध्ये. हिंदीचं पण आपण बघूयात. हिंदीमध्ये सुद्धा काय हे फिल्म कमाल करत आहे. हिंदीमध्ये जर बघायचं झालं तर मराठीच्या तुलनेने थोडं रिलेटिव्हली याची कमी ऑक्युपन्सी आहे आणि कमी थोडं कलेक्शन या ठिकाणी हिंदीमध्ये पाहण्याची शक्यता आहे. कारण शक्यतो महाराष्ट्रातील जेवढे काही लोक आहेत ते मराठीमध्येच पिक्चर शक्यतो बघतील. त्यामुळे हिंदीचं कलेक्शन थोडं कमी असेल मराठीच्या तुलनेत. तरीसुद्धा जर बघितलं तर दुपारी 1 वाजेपर्यंत जे आहे हिंदीचं या ठिकाणी कलेक्शन झालेलं आहे 1.5 कोटी रुपये. आणि सर्वात जास्त तिकीट हिंदीमध्ये मुंबईमध्ये सेल झालेले आहे 5,000 तिकीट. आणि जवळपास जर बघितलं तर जे ऑक्युपन्सीसुद्धा प्रत्येक राज्यामध्ये बऱ्या प्रमाणात आहे. पण महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये फिल्म जास्त पद्धतीने चांगली चालत आहे. तर आज जर बघितलं तर टोटल जर बघायचं झालं तर 1 मे रोजी पहिल्या दिवशी पिक्चर जास्तीत जास्त मला असं वाटतं आहे मराठीमध्ये 10 कोटी, हिंदीमध्ये 4 कोटी 15 करोडपर्यंत कलेक्शन नेटमध्ये 100% येऊ शकतं. ग्रॉसमध्ये बघितलं तर 20 कोटीपर्यंत कलेक्शन जे आहे राजा शिवाजी पिक्चरचं आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं. व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा, मित्रांना लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.